नमस्कार, मी प्राची साळुंखे. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. 12वीची परीक्षा झाली आणि निकालही लागलाय. मात्र आता पुढे काय असा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल आणि त्या प्रश्नाचं उत्तर आज तुम्हाला या एपिसोडमध्ये मिळणार आहे. 12वी झाली, आता पुढे काय या विषयावर चर्चा करण्यासाठी सुप्रसिद्ध शिक्षण तज्ञ आणि चार्टर्ड अकाउंटंट निलय मेहता आपल्या सोबत आहेत आणि आपण त्यांचं स्वागत करूयात. सर, खूप खूप मनापासून आपलं स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच. चर्चेला आपण सुरुवात करणारच आहोत, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. निलय मेहता यांनी आजवर 50,000हून अधिक मुलांना करिअर मार्गदर्शन केलेलं आहे. टीव्ही असेल, न्यूजपेपर, सेमिनार अशा माध्यमातून ते लाखो विद्यार्थ्यांसोबत जोडले गेलेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हजारो विद्यार्थ्यांचं करिअर अतिशय सक्सेसफुलरित्या सुरू आहे. 10,000हून अधिक विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या माध्यमातून लाखोंचे जॉब्स त्यांनी मिळवण्यास मदत केली आहे आणि त्यांच्या या कार्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देखील मिळालेला आहे. चला तर मग निलय सरांकडून आपण देखील जाणून घेऊयात लाखोंचे जॉब, सक्सेसफुल बिझनेस आणि उत्तम करिअर घडवण्यासाठी नेमकं काय करायला हवं ते, आणि 12वी नंतर आधुनिक शिक्षणाचे पर्याय नेमके काय आहेत ते देखील आपण त्यांच्याकडून आज जाणून घेऊयात. खरं तर सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. 12वी झालेली आहे, 12वीचा निकाल लागलेला आहे. आता पुढे काय हा खरा प्रश्न आहे. काय सांगाल? पहिल्यांदा सगळ्यांच्या मनात प्रश्न येतो की आता मी शिक्षण काय घ्यायचं आहे आणि कुठलं कॉलेज मी निवडलं पाहिजे. तर त्याच्या आधी मी एक प्रश्न विचारेन की जर कुणाला शेतीमध्ये करिअर करायचं असेल तर तो काय शिक्षण घेईल? ऑब्व्हियसली ॲग्री रिलेटेड. कुणाला जर सिंगर व्हायचं आहे तर तो काय शिक्षण घेईल? सिंगिंग. हो, म्हणजे शिक्षण ठरवायच्या आधी पहिल्यांदा करिअर ठरवलं पाहिजे की मला काय करिअर करायचंय. मला जॉब करायचंय तर जॉब रिलेटेड स्किल घेतलं पाहिजे. बिझनेस करायचा आहे का जॉब करायचा आहे का दुसरं कुठलं करिअर करायचंय, पहिला हा निर्णय घ्या. दिस इज द स्टेप 1 ऑफ प्लॅनिंग. मग स्टेप 2ला हा विचार करा की ते करिअर सक्सेसफुल करायला, जॉब असू बिझनेस असू, मला कुठले स्किल्स पाहिजेत. डिग्री तर लागते, पण त्या डिग्री बरोबर 3 प्रकारचे स्किल लागतात. पहिलं स्किल खूप गरजेचं आहे, ते म्हणजे प्रॅक्टिकल स्किल्स. जॉब, बिझनेस, करिअर करायला ऍक्च्युली मला काय काम करायचंय ते काम शिकलं गेलं पाहिजे. दुसरं स्किल्स आहे ते म्हणजे आधुनिक काळात कॉम्प्युटर. कुठलंच काम, कुठलंच करिअर कॉम्प्युटर शिवाय होऊ शकत नाही. म्हणजे मला कॉम्प्युटर स्किल्स, टेक्नॉलॉजी स्किल्स असले पाहिजेत. आणि मग तिसरं स्किल गरजेचं आहे ते म्हणजे स्मार्टनेस. माझा कम्युनिकेशन, माझा कॉन्फिडन्स, मी कसं स्टेजवरती बोलतोय, ह्या सगळा जो स्मार्टनेस म्हणू, हे 3 स्किल्स मिळवणं हे महत्वाचं. तर स्टेप 2ला हा विचार करा की माझं ठरलेलं करिअर ग्रेट करायला मी कुठले कुठले स्किल्स गरजेचे आहेत. मग येते स्टेप 3. स्टेप 3ला तुम्हाला ठरवायचं आहे की मी कुठलं शिक्षण घेऊ. असं शिक्षण की ज्या शिक्षणामध्ये हे सगळे स्किल्स मिळत आहेत तुम्हाला. तर शिक्षणाचे 12वी नंतर तुमच्या पुढं प्रामुख्यानं 2 पर्याय आहेत. एक तर जुन्या पद्धतीच्या शिक्षण व्यवस्थेतल्या BCom, BBA, BA, BSc सारख्या डिग्री, ह्या पद्धतीनं गेलो तर शक्यतो तर तिथं पुस्तकी ज्ञानच मिळतं. म्हणजे तुम्ही बाहेर जरी बघितलं की ही मुलं ग्रॅज्युएट झाली आहेत पण धड ह्यांना कम्युनिकेशन येत नाही, धड ह्यांना प्रॅक्टिकल स्किल्स नसतात, टेक्नॉलॉजीमध्ये तर काहीच एक्सपोजर मिळालेलं नसतं. तर हा एक पर्याय आहे तुमच्या पुढं की जुन्याच पद्धतीचे डिग्रीज घ्या. आणि शिक्षणात दुसरा पर्याय आहे की काही आधुनिक डिग्रीज आलेल्या आहेत ज्या स्किल बेस्ड आहेत, जशा की स्मार्ट BBA, स्मार्ट BCom. अशा पद्धतीच्या डिग्रीजमधून तुम्हाला जॉब, बिझनेसला लागणारं सगळं प्रॅक्टिकल कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी स्किल्स मिळतंय, ज्याच्यामुळं तुम्हाला जॉब्स आणि बिझनेसची ग्रोथ व्हायला खूप हेल्प होतीये. तर स्टेप 3ला तुम्ही हा निर्णय घेतला पाहिजे की मला शिक्षण डिग्री जुन्याच पद्धतीची घ्यायची आहे की आधुनिक स्मार्ट BBA, स्मार्ट BCom सारख्या स्किल बेस्ड डिग्री घ्यायच्यात. मग स्टेप नंबर 4ला तुम्हाला ठरवायचं आहे आता कॉलेज कुठलं निवडू. भले डिग्री चांगल्या असतील, त्या कॉलेजनी शिकवल्या पाहिजे तो. म्हणजे तिथले शिक्षक, तिथली मॅनेजमेंट ही प्रामाणिक असली पाहिजे, मुलांबद्दल डिवोटेड असून त्यांच्याकडे सगळ्या फॅसिलिटी असाव्यात. आणि महत्वाचं म्हणजे तिथलं वातावरण आदर्श असावं. कारण आजकाल निम्मी मुलं तर त्या कॉलेजच्या खराब वातावरणात अभ्यास सोडून दुसरेच काहीतरी काम आणि धंदे करायला लागतात. सो कॉलेज छान शिकवणारं, छान फॅसिलिटी देणारं, प्रामाणिकपणे पर्सनल अटेन्शन देणारं आणि आयुष्य घडवणारं, जसं पुण्याचं आमचं निलया एज्युकेशन ग्रुप आहे. सो मी तुम्हाला नक्की एक रिकमेंड करीन की शिक्षण स्मार्ट BBA, स्मार्ट BCom सारखा आदर्श निवडा की जिथे तुम्हाला सगळे इंडस्ट्रीला लागणारे स्किल्स घडवले जातील. आणि कॉलेज निलया एज्युकेशन सारखा आदर्श निवडा
जिथे तुम्हाला सक्सेस सोबत आदर्श आयुष्यही घडवलं जाईल आणि गॅरंटेड सक्सेस दिलंच जाईल. क्या बात आहे सर. तुम्ही आता 2-3 वेळा उल्लेख केला स्मार्ट बीकॉमचा. हा अभ्यासक्रम नेमका काय? हा खूप वेगळ्या पद्धतीनं रचला गेला. पहिली गोष्ट तर स्मार्ट बीकॉम मध्ये 12वी सायन्स, कॉमर्स, आर्ट कशानंतरही तुम्ही येऊ शकता. दुसरी गोष्ट, स्मार्ट बीकॉमच्या फर्स्ट इयरमध्येच, हो, एका वर्षातच आम्ही तुम्हाला जॉबसाठी पूर्ण रेडी करतोय. हा कोर्स जॉबसाठी डिझाईन केला स्पेसिफिकली. तुम्हाला पहिल्या इयरमध्ये जॉबसाठी पूर्ण रेडी केलं जातंय. म्हणजे कॉमर्समध्ये जॉबला लागणारं अकाउंट्स असू, बेसिक फायनान्स असू, टॅक्सेशन, बँकिंग, शेअर मार्केट, ह्या सगळ्या बाबतीत तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज दिलं जातं. त्याच्यानंतर सगळी जी टेक्नॉलॉजी लागते जॉबमध्ये, मग टॅली असू, SAP असू, टॅक्सेशनचे पोर्टल्स असू द्यात, किंवा ॲडव्हान्स ऑफिस, एक्सेल, AI आलं ह्या नवीन काळात, ह्या सगळ्याचं ट्रेनिंग तुम्हाला देऊन तुम्हाला टेक्नॉलॉजीमध्ये रेडी केलं जातं. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट होते, तुम्हाला स्मार्ट बनवलं जातं. कम्युनिकेशन, स्टेजवरती बोलणं, कॉन्फिडन्स क्रिएट करणं आणि भरपूर इंटरव्ह्यूचा सराव देऊन स्मार्ट केलं जातं. अशा पद्धतीनं फर्स्ट इयरमध्ये हा स्मार्ट बीकॉम तुम्हाला जॉबसाठी रेडी करतो आणि सेकंड इयरमध्ये निलया एज्युकेशन तुम्हाला सेकंड इयरमध्येच 10 ते 20 हजार रुपये महिन्याचा जॉब लावून देतं. हो, 18व्या वर्षी सेकंड इयरला, जेणेकरून तुम्ही बीकॉम सोबतच 3 ते 7 लाखाचं उत्पन्न घेता. कसं काय हे 3 ते 7 लाख उत्पन्न? सेकंड इयरला जॉब लागला म्हणजे 10 ते 20 हजार महिना पकडलं तरी वार्षिक 1.5 लाख पकडूयात. सेकंड इयरलाच 1.5 लाख कमवले, थर्ड इयरमध्ये 2 ते 2.5 लाख कमवता आणि 4 वर्षाचं जर बीकॉम केलं नवीन एज्युकेशन पद्धतीनुसार तर चौथ्या वर्षात तुम्ही अंदाजे 3 लाख. म्हणजे बीकॉम सोबतच तुम्ही 3 ते 7 लाख रुपये ह्या स्मार्ट बीकॉम मध्ये कमवता. असं लाखोंच्या सॅलरी, लाखोंच्या ग्रोथ आणि झटपट स्किल घडवणारं सुपरफास्ट एज्युकेशन म्हणजे हे स्मार्ट बीकॉम. आणि सर, एक प्रेक्षकांमधून आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. दीपा जाधव पुण्यातून विचारतात की 12वी मध्ये कॉमर्स नसेल तर आपले कोर्सेस करता येतात का, आणि नॉन कॉमर्स विद्यार्थ्यांनी कॉमर्स मध्ये येऊन काय फायदा आहे, असा त्यांचा प्रश्न आहे. ओके, पहिली गोष्ट तर दीपा, हो, नॉन कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी पण हा स्मार्ट बीकॉम पण आहे आणि स्मार्ट BBA पण आहे आणि भरपूर विद्यार्थी येतात नॉन कॉमर्स बॅकग्राऊंड मधून. आता तुझा दुसरा प्रश्न होता की काय फायदा होतो, नॉन कॉमर्स मुलं कॉमर्समध्ये का यावं त्यांनी बाबा. सो पहिलं कारण आहे तुला की एकतर आर्ट सेगमेंटला जॉब जवळजवळ अवेलेबलच नाहीत, खूप कमी जॉब अवेलेबल आहेत आर्ट सेगमेंटला. सायन्समध्ये पण AI मुळे आणि प्रचंड कॉम्पिटिशनमुळं खूप कमी क्षेत्र राहिली आहेत की जिथं जॉब आहेत. त्याच्यामुळे ह्या दोन्ही क्षेत्रातली मुलं कॉमर्समध्ये बऱ्याच संख्येने येत आहेत. त्यांना जेव्हा रिअलाइज होतं की इथं जॉबची अडचण आहे, हे पहिलं कारण. दुसरं कारण, कॉमर्समध्ये अकाउंट्स, टॅक्सेशन, बँकिंग, शेअर मार्केट, फायनान्स, अशा शेकडो, इन्शुरन्स पण त्यातमधलं, अशा खूप सेक्टरमध्ये लाखो जॉब आहेत. जेवढे बिझनेस तेवढे जॉब. आणि भारत आता बिझनेसमध्ये दिवसेंदिवस प्रगती करतोय, त्याच्यामुळे हे जॉब वाढतच राहणार. सो कॉमर्समध्ये जॉबच्या संधी भरपूर आहेत आणि ग्रोथ पण. आमचे स्टुडंट बघतोय की काही जण तर अगदी 40, 50, 60 लाखाच्या सॅलरीपर्यंत पोहोचलेत. 2008 पासून सगळ्यांना, 100% सगळ्यांना जे जे कोर्स प्रॉपर कम्प्लीट करतायत त्यांना जॉब लागतोय. तर हे दुसरं कारण. आणि तिसरं कारण म्हणजे सायन्स नंतर कॉमर्स खूप सोपं जातं. शक्यतो आमच्याकडं BBA आणि BComला येणारे टॉपर हे सायन्सचेच असतात. तर अगदी बिनधास्त जर कॉमर्समध्ये आवड असेल त्यांनी स्मार्ट BBA किंवा स्मार्ट BComला उडी टाकावी. हे करिअर तुम्हाला नक्की यश मिळवून देतं. की स्मार्ट BCom बद्दल तुम्ही बोललात, मात्र स्मार्ट BBA बद्दल तुम्ही काय अधिक माहिती द्याल? नेमका हा कोर्स काय आहे आणि कशा प्रकारे तुम्ही विद्यार्थ्यांकडून त्याची तयारी करून घेता? स्मार्ट BBA हा कोर्स तुम्हाला बिझनेसमध्ये किंवा मॅनेजमेंट जॉबमध्ये जर हाय लेवलचं करिअर करायचं असेल तर तिथे लागणारे सगळे प्रॅक्टिकल स्किल्स घडवणारा हा कोर्स आहे. स्मार्ट BBA मध्ये हाय लेवल एज्युकेशन आणि कॉलेज लाईफचं सेलिब्रेशन ह्या दोन्हीचा परफेक्ट बॅलन्स केलाय बरं का. तर इथे 3 वर्षात BBA सोबत तुम्हाला बिझनेसला लागणारी टेक्नॉलॉजी, सगळे लागणारे प्रॅक्टिकल स्किल्स, तिथं लागणारा कॉन्फिडन्स, लिडरशिप स्किल्स, हे सगळं दिलं जातं. भरपूर एक्स्ट्रा करिक्युलर एक्सपोजर दिलं जातं जेणेकरून तुम्ही ऑलराऊंड व्हाल. आणि 4थ्या वर्षामध्ये BBAच्या तुम्हाला 1 वर्षाची इंटर्नशिप जिथे इंडस्ट्री एक्सपोजर मिळतं. अशा पद्धतीने स्मार्ट BBA तुम्हाला 4 वर्षामध्ये बिझनेस असो किंवा मॅनेजमेंटचे जॉब असो ह्याच्यासाठी पूर्णतः रेडी करतो. तुम्हाला बिझनेस, फॅमिली बिझनेस, स्टार्टअपमध्ये सक्सेस तर मिळणारच, आणि जर जॉब हवे पाहिजे असतील तर निलया एज्युकेशन तुम्हाला 100% प्लेसमेंट देतं.
असा हा बिझनेस आणि मॅनेजमेंट जॉबसाठीचा हाय लेवल कोर्स आहे स्मार्ट BBA. ओके. ऍक्च्युली आपल्याला प्रेक्षकांमधून बरेच प्रश्न येत आहेत सर, आणि सातारामधून रमेश मोरे विचारतायत की नॉर्मल बीकॉम आणि निलय एज्युकेशनच्या स्मार्ट बीकॉम यामध्ये नेमका फरक काय? रमेश, खूप उच्च आहे. स्मार्ट बीकॉमची तुलना नॉर्मल बीकॉमची खरं तर होऊच शकत नाही. पहिली गोष्ट बघूयात, नॉर्मल बीकॉम मध्ये फक्त पुस्तकी ज्ञान मिळतं. स्मार्ट बीकॉम तुम्हाला 100% प्रॅक्टिकल स्किल्स देतंय आणि जॉबसाठी पूर्णतः रेडी करतंय. हा पहिला फरक आला. दुसरी गोष्ट, नॉर्मल बीकॉम मध्ये सगळेच जण म्हणतात 3-4 वर्ष फक्त वाया जातात, टाइमपास होतो, आणि तेच स्मार्ट बीकॉम ह्या 3-4 वर्षात तुम्हाला स्किल देत आहे, स्मार्ट बनवत आहे आणि जॉबचा एक्सपिरियन्स देऊन उत्पन्न पण देत आहे. ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, नॉर्मल बीकॉम नंतर जॉब मिळणं जवळजवळ अशक्य, काही खूप तुरळक लोकांना मिळतो. आणि तेच जर स्मार्ट बीकॉम केलं तर स्मार्ट बीकॉम मध्ये 100% जॉब सेकंड इयर बीकॉम पासूनच लावला जातो, आणि ती पण 100% स्टॅम्प पेपर आम्ही प्लेसमेंटचा ॲश्युरन्स देतोय. हा सगळ्यात मोठा फरक आहे नॉर्मल आणि स्मार्ट बीकॉम मध्ये. पुढची अजून एक गोष्ट म्हणजे, स्मार्ट बीकॉम आणि नॉर्मल बीकॉमचा जर तुलना केली तर नॉर्मल बीकॉम मध्ये 3-4 वर्षाचा खर्च अंदाजे 50-60-70 हजार तरी येतो, आणि तेच स्मार्ट बीकॉम केलं तर 3 ते 4 वर्षात स्मार्ट बीकॉम 3 ते 7 लाखाचं उत्पन्न देत आहे. खर्च तर सोडा, उत्पन्न मिळवून देत आहे. हा एक खूप मोठा फरक आहे. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, नॉर्मल बीकॉम केलं तर बीकॉम नंतर 2 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन करा, मग जॉबसाठी धडपड करा. म्हणजे आयुष्याच्या 24-25 पर्यंत धडपडच चालू आहे आणि गॅरंटी नाही की जॉब लागेल का. आणि स्मार्ट बीकॉम वयाच्या 18व्या वर्षी बीकॉमच्या सेकंड इयरमध्ये तुम्हाला स्वतःच्या पायावर उभार करतोय. संपलं टेन्शन, मला जॉब लागेल का, माझं आयुष्य कसं होईल, सगळं टेन्शन संपलं. 18व्या वर्षी सेटल करणारा असा हा खूप हाय लेवल आहे. एकच सांगेन मी रमेश, डोळे झाकून नॉर्मल नाही, स्मार्ट बीकॉम करायचं. तर सर, पुण्यावरून देखील आपल्याला एक प्रश्न विचारण्यात आलाय. पुण्यातून मधुरा जोशी यांनी विचारलेला आहे की निलयाची स्मार्ट डिग्री घेऊन पुढे करिअरमध्ये यश नक्की मिळतं का? काय सांगाल? नक्की, 100% मधुरा. 2008 सालापासून आम्ही 10,000 विद्यार्थ्यांना जॉबला लावलंय किंवा त्यांचं सक्सेसफुल करिअर केलंय बिझनेसमध्ये. आज माझे हजारो विद्यार्थी आहेत जे 10, 20, 30 लाखाचे सॅलरी पर्यंत पोहोचलेले आहेत. धीरज फुलपगर आज पोलंडला आहे, तेजस 30-40 लाखाच्या सॅलरीवरती आहे. बिझनेसमध्ये करवासारखे काही स्टुडंट्स आहेत जे लातूरमध्ये आज सक्सेसफुल बिझनेस करतायत. पुण्यामध्ये वाणी म्हणून एक स्टुडंट आहे की जी आज वडिलांच्या बिझनेसमध्ये, फॅमिली बिझनेसमध्ये जॉईन झाली आहे आणि शी इज हँडलिंग इट व्हेरी सक्सेसफुली. कित्येक मुलांना स्टार्टिंग सॅलरी ह्याच्यानंतर यश पटेल सारखे आहेत की 8-8 लाखाची स्टार्टिंग सॅलरी मिळाली आहे. आणि हे सगळं मी नुसतं सांगत नाहीये, तर निलयाला ह्याच्यासाठी मोठे मोठे अवॉर्ड मिळालेत. देवेंद्रजी फडणवीस असू द्यात, नितीनजी गडकरी असू द्यात, ह्यांच्या हस्तेही हे अवॉर्ड्स मिळालेले आहेत निलयाला. आणि निलया हे सगळं स्टॅम्प पेपरवर प्लेसमेंट ॲश्युरन्स सहित देत आहे. आज सांग बरं, कुठं एवढी खात्री आहे? सर, ही खात्री फक्त निलयाचं देतं. सर, आपल्याला पुढचा प्रश्न आहे मुंबईमधून, आणि खरं तर हा माझा पण प्रश्न आहे. मुंबईतून टिंकल जैन यांनी विचारलेला आहे की BBA किंवा BMS करून 3 ते 4 वर्ष फक्त टाइमपास होतो आणि बऱ्याच कॉलेजेसमध्ये काही शिकायला मिळत नाही, आणि अशामध्ये निलयाचं स्मार्ट BBA हे कसं इतर कॉलेजेसपेक्षा वेगळं? हे ओपिनियन टिंकल फक्त तुझं नाही आहे. आज हजारो लोकांना माहिती आहे की बीकॉम म्हणजे बरेच जण म्हणतात बेकाम आहे, किंवा BBAत पण 3 वर्षाचा टाइमपास होतो. हे होऊ नये. तुमची तारुण्यातली ही महत्त्वाची वर्ष सत्कारणी लागून त्याच्यावरती तुमची पुढची लाईफची 40 ते 50 वर्ष डिपेंड आहेत. तुम्ही ग्रेट व्हावा म्हणून तर हा स्मार्ट BBA आणि स्मार्ट बीकॉम कोर्स आणलाय. तर आपण फरक बघूयात काय. नॉर्मल BBA किंवा BMS काहीही नाव असू द्यात, ह्या कोर्सेसमध्ये पुन्हा पुस्तकी ज्ञान दिलं जातं. तर स्मार्ट BBA मध्ये तुम्हाला बिझनेसला लागणारी, जॉबला लागणारी सगळी टेक्नॉलॉजी, सगळं प्रॅक्टिकल स्किल्स हे रेडी करताय तुम्हाला. त्याचा सिलेबस पण सगळा बिझनेस आणि इंडस्ट्री रिक्वायर्ड आहे. पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट राहिली टेक्नॉलॉजी बघूयात. नॉर्मल BBA किंवा BMS मध्ये हार्डली थोडीशी किंवा 5% जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीला वेळ दिला जातो शिकवायला. तेच स्मार्ट BBA एकदा व्हिजिट केलीत ना निलयाला, तुम्हाला लक्षात येईल की अरे, स्मार्ट BBA मध्ये काय रेडी करतायत. सगळ्या लेटेस्ट टेक्नॉलॉजी, डिजिटल मार्केटिंग असू देत, AI असू देत, बिझनेसचे, HRचे, मार्केटिंगचे, फायनान्सचे सॉफ्टवेअर असू देत, सगळ्या टेक्नॉलॉजीवरती रेडी केलं जातं. तिसरी गोष्ट, नॉर्मल BBA BMS मध्ये एखाद्या सब्जेक्टमध्ये तुम्ही स्पेशलायझेशन करता,
पण तेच स्मार्ट BBA मात्र तुम्हाला फायनान्स, अकाउंट, टॅक्सेशन, मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग, मॅनेजमेंट सिस्टम, ह्याच्याबरोबर इम्पोर्ट एक्सपोर्ट, फिनान्शियल मॉडेलिंग, सेक्युरिटी अनालिसिस, शेअर मार्केट, ह्या सगळ्या सब्जेक्टमध्ये स्पेशलायझेशन लेवलचं ट्रेनिंग देतो. आणि हा स्मार्ट BBA इथलं कॉलेज लाईफ पण खूप सुंदर आहे. वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज, मेडिटेशन, ट्रेकिंग, ट्रिप्स, कल्चरल ॲक्टिव्हिटीज, ह्या सगळ्यातनं नुसतंच एज्युकेशन नाही तर कॉलेज लाईफचं सेलिब्रेशन पण स्मार्ट BBA सारखं सुंदर कुठेच तुम्हाला मिळणार नाही. तर टिंकल सगळ्याच बाबतीत ते स्मार्ट BBA इज व्हेरी ॲडव्हान्स दॅन एनी अनदर BBA और BMS. ओके. तर पुण्यातून यश अग्रवाल यांनी देखील आपल्याला प्रश्न विचारला होता सर की विल स्मार्ट BBA युजफुल फॉर बिझनेस? Of course, yes. This course itself has been created to create a great businessmen like probably we wish की एखादा दिवस इथून अंबानी, टाटा सारखी ग्रेट लोक निर्माण व्हावेत. कारण ह्या कोर्समध्ये आम्ही सगळं प्रॅक्टिकल स्किल्स, बिझनेसला लागणारी टेक्नॉलॉजी, बिझनेसला लागणारे शेकडो प्रोजेक्ट शिकवतोय. फायनान्शियल मॉडेलिंग, अगदी स्टार्टअप चालू कशी करावी इथपासून त्याची ग्लोबल लेवलला ग्रोथ कशी करावी. सो ह्याचा फायदा बिझनेसला तर होतोच. म्हणजे स्पेसिफिकली मी सांगेल, पहिली गोष्ट स्टार्टअपला ह्याचा खूप बेनिफिट होतं. तुमचं स्टार्टअप यशस्वी होणारच इतकं छान तुम्ही ट्रेनिंग घेतल्यावर. त्याच्यानंतर ह्याचा बेनिफिट फॅमिली बिझनेसला पण होतो. आम्ही त्याही दृष्टीनं ट्रेनिंग देतो की तुम्ही फॅमिली बिझनेसमध्ये ग्रोथ करून स्वतःचा बिझनेस मोठा करू शकाल. प्लस आम्ही तुम्हाला मॅनेजमेंट जॉबमध्ये लागणारे स्किल दिल्यामुळं तुम्हाला मॅनेजमेंट जॉबला ह्याचा खूप फायदा होतो. आणि आमची मुलं दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या वर्षात 10, 8 लाख, 12 लाखाच्या सॅलरीपर्यंत पोचली आहेत पण ऑलरेडी. आणि चौथा खूप मोठा बेनिफिट होतोय यश, हायर एज्युकेशन ज्या मुलांना घ्यायचं आहे, फॉरेनमधून US, UKतून MBA करायचं आहे किंवा CFA करायचं आहे, आमचे स्मार्ट BBAचे बरेच स्टुडंट्स हे हायर एज्युकेशनला जातात आणि तिथं पटापट सक्सेस मिळतं. कारण स्मार्ट BBA खूप हाय लेवलचं ट्रेडिंग आणि खूप डेप्थमध्ये ताकद घडवत आहे तुम्हाला. आणि आता एक महत्त्वाचा प्रश्न सर, अगदी थोडक्यात उत्तर द्याल. तो प्रश्न आपल्याला नाशिकमधून मोहित यांनी विचारलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की सगळ्याच ठिकाणी BCom, BBA मध्ये काहीही शिकवलं जात नाहीये. तर त्यांचं म्हणणं आहे की हाऊ आय कॅन एश्युअर दॅट निलया इज द बेस्ट कॉलेज. ह्या प्रश्नाचं उत्तर थोडक्यात आणि महत्त्वाचं आहे. एकदा तुम्ही व्हिजिट द्या. व्हिजिट दिलीत ना की तुम्हाला कळेल इथली मॅनेजमेंट वेगळी, इथले टीचर वेगळे आहेत, इथल्या लॅब्स ज्या पद्धतीनं बनवलेल्या आहेत, यू विल गेट अ कॉन्फिडन्स की अरे काय टेक्नॉलॉजी देत आहेत हे, किती ॲडव्हान्स आणि किती पर्सनल अटेन्शन देत आहेत. तिथल्या वातावरणात, तिथल्या सगळ्या ट्रिप्स, ट्रेक्सचे सगळे फोटो, तिथले अनुभव घेतले की लक्षात येईल की दिस इज द प्लेस की जिथं तुमचं करिअर आणि तुमचं आयुष्य दोन्ही घडणार आहे. हा कॉन्फिडन्स त्याच वेळी येईल. आणि आम्ही तर वर्ण देतोच आहे लेखे. सो बी अश्युअर्ड, निलया इज द बेस्ट थिंग. नक्की एकदा व्हिजिट करा, तुम्हालाही हा कॉन्फिडन्स नक्की येईल. अगदी बरोबर सर. स्मार्ट BCom आणि स्मार्ट BBAची ॲडमिशन पात्रता नेमकी काय आहे आणि ॲडमिशन मिळवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे? तुम्ही 12वी सायन्स, कॉमर्स, आर्ट्स ह्या तिन्ही नंतर येऊ शकता. तुम्हाला 60% मार्क पाहिजेत. आणि आम्ही निवडून जी मुलं सुसंस्कृत आणि चांगल्या वळणाची आहेत त्यांनाच ॲडमिशन देतो एंट्रन्स टेस्ट घेऊन. तर निलयाला व्हिजिट द्या, एक एंट्रन्स टेस्ट द्या आणि तुम्हाला ॲडमिशन मिळाली तर तुमचं लाईफ आणि करिअर दोन्ही घडणार हे निश्चिंत राहा. अगदी बरोबर सर. आता एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे कार्यक्रमाच्या शेवटी आता 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचा निकाल लागलेला आहे आणि आता त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाय की आपण आता काय केलं पाहिजे. वेगवेगळे सल्ले त्यांना दिले जात आहेत. तर अशा वेळेला तुम्ही त्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना नेमकं काय मार्गदर्शन कराल? पहिली गोष्ट, शिक्षण असं घ्या जे शिक्षण तुम्हाला करिअरसाठी तयार करणार आहे. नुसतंच डिग्रीच्या नावामागे पळू नका. तर त्या डिग्रीमध्ये स्किल्स मिळत आहेत का आणि त्याचा सिलेबस छान आहे का हे चेक करा. आणि मगच तो प्रॅक्टिकली रिक्वायर्ड आहे का हे चेक करा आणि मग तसं शिक्षण घ्या. त्याच्यानंतर कॉलेज असं निवडा, तिथेही फक्त नावाचं कॉलेजची बिल्डिंग भारी आहे, कॉलेजचं नाव भारी आहे, ते नाही महत्वाचं. ते खरंच आपल्या मुलांना शिकवतायत का, मुलं चुकली, वीक झाली तर पर्सनल अटेन्शन देत आहेत का, ते मनापासून आणि प्रामाणिकपणे शिकवतायत का हे पहा. जसं निलया एज्युकेशन ग्रुपमध्ये आम्ही करतोय आणि त्या पद्धतीचं कॉलेज निवडा. हे पण बघा कॉलेजवरती की तिथलं वातावरण आदर्श आहे का, मुलं बिघडणार नाहीत ना. आणि ह्या दोन गोष्टी ठरवल्यावरच तुम्ही ऍडमिशन घ्या, शिक्षण आणि कॉलेज बघून. जर आपल्याला अजून प्रश्न असतील तर शनिवारी मी कॉलेजमध्ये करिअर काउन्सिलिंग करत असतो, तिथं या, निलयाला भेट द्या. तुमचं करिअर मोठं करायला निलयाची टीम कायमच सपोर्टला असेल हे मी तुम्हाला वचन देतोय.